आशीर्वाद मिळावा म्हणून लोक काय काय करत आहेत, किती कष्ट, किती तास काम करतात, 12 तास 16 तास काम करणारे लोक का आशीर्वाद मिळायला पाहिजे, कितीतरी गोष्टी सहन करत आहेत, कितीतरी विरोध सहन करत आहेत, ठिकठिकाणी जात आहेत, अनेक काबाड कष्ट करते कशासाठी, आशीर्वादासाठी. आणि तर बायबल सांगतं जर तू देवाची वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर हे सगळे आशीर्वाद, ज्यांना तुम्ही आशीर्वाद, सगळे आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. मग सोपं कोणतं आहे? रक्ताचं पाणी करणं सोपं आहे का वाणी ऐकणं सोपं आहे? मग नीटनाटकी वाणी ऐका. हालेलुया. स्मरण करा. त्यांनी म्हटलं की अहो देवाचे भक्त हो, त्याचं स्मरण करा. काय स्मरण? पावित्र्याचं स्मरण करा. तुम्ही इथे येता किंवा घरात असता, रस्त्यात असता, लोकलनी प्रवास करता, बसमध्ये प्रवास करता, तुम्ही स्मरण करत राहा. कशाचं स्मरण करा? त्याच्या पावित्र्याचं. काय पावित्र्य आहे? वधस्तंभ. बरोबर. त्या गव्हाणीपासून वधस्तंभापर्यंतची सगळी वाटचाल जी आहे ती पवित्र आहे. माझे पावित्र्य त्याच्यामध्ये आहे. कारण तिथे कुठेच येशू प्रभू काही गोष्टीमध्ये कमी ठरला नाही. ध्यानात ठेवा. हे पावित्र्य आहे प्रभूचं. आणि त्या पावित्र्याचं स्मरण करत असताना जसं जसं तुम्ही स्मरण कराल, त्या 33.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही स्मरण कराल, अरे त्या प्रभू तू आंधळ्या भरतील मायाला कसं बरं केलं, तो रस्त्याच्या कडेला बसला होता, तू त्या गावामध्ये गेला, त्यांनी तुला हाक मारली, तो म्हटला अहो दाविदाचे पुत्र हो, माझ्यावर दया करा, आणि तू ध्यान दिलं, आणि त्या शिष्यांना म्हटला त्याला इकडे बोलवा, तो तिकडे आला, आणि त्याला तू प्रभू हात लावला, आणि त्याला तू लगेच त्याला दृष्टीदान मिळालं. हे तुम्ही स्मरण जर केलं तर त्याच वेळेस काय घडेल, आंतरिक जगामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये